विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक। सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी त्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी भावना व्यक्त केलेल्या आहेत। मला हे विधेयक येत असताना मी शासनाचे अभिनंदन करतो, आदरणीय दादांचे अभिनंदन करतो। या ठिकाणी मी 2-3 मुद्दे महत्त्वाचे मांडणार आहे, कारण ग्रंथालयाचा आजही मी माझ्या गावातल्या मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे। आता माझ्या ग्रंथालयामध्ये 13,000 पुस्तकं आहेत। त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सदस्यांनी आता या आमदार महोदयांनी या ठिकाणी मांडल्या। ह्याच्यातली महत्त्वाची अडचण आहे की गाव पातळीवरची जी ग्रंथालय आहेत त्यांच्याकडे जागा आहे पण इमारत बांधता येत नाही। काही ठिकाणी ग्रंथालय चांगलं आहे परंतु त्याला इमारत आणि जागा अभावी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही आहे। काही ठिकाणी ग्रंथालयांच्याकडे इमारतही आहे परंतु दरवर्षी पुस्तकं वाढली की फर्निचरसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे पुस्तकांची रचना व्यवस्थित त्या ठिकाणी राहत नाही। आणि मला दादांना विनंती करायची आहे की गाव पातळीवरच्या चांगल्या ग्रंथालयांच्या बाबतीमध्ये काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतील। त्याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल की अनुदान जे आहे ते अत्यंत तुटपुंजी अनुदान आहे, कारण या अनुदानाच्या वर खर्च जर बघितला तर वर्तमानपत्रावरती खर्च करायला लागत आहे, साप्ताहिकावरती खर्च करावा लागत आहे, मासिकवरती खर्च करावा लागत आहे आणि त्याच्यानंतर पुस्तकं आणि कर्मचाऱ्यांचा पगार, आणि ते मोठ्या अडचणीचं ठरत आहे। मी दादांना एक विनंती करेन की आमदार खासदार फंडातून आपण वाचनालयाला निधी त्याचं एक लिमिट ठरवलंय, ते लिमिट न ठेवता पुस्तकं खरेदीसाठी किंवा ई ग्रंथालय जर आपण करणार असू तर त्यासाठी जेवढा निधी खर्च करावा लागेल तेवढ्या खर्चाला आमदार फंडातून खासदार फंडातून आपण मान्यता दिली पाहिजे। आणि माझं दुसरी एक सूचना आहे की ज्या ठिकाणी हायस्कूल आहेत, कॉलेज आहेत, शाळा तिथं ग्रंथालय ही योजना शासनानं राबवली। ही योजना राबवत असताना विना अनुदानित आणि अनुदानित शाळा ह्या दोन्हीचाही समावेश करावा आणि दोन्ही ठिकाणी ग्रंथालय उभा करायला शासनानं आमदार फंडातनं तिथं पैसे द्यायला मान्यता किंवा परवानगी द्यावी। असं दिलं तर तिथल्या विद्यार्थ्यांना सोय होईल। आणि एक सभापती महोदय, आता आमदार साहेबांनी मुद्दा महत्वाचा घेतला तुम्ही, ई ग्रंथालय हे प्रत्येक शाळेमध्ये सुरू झालं पाहिजे आणि ते करत असताना त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे, कारण विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते। आणि म्हणून मला विषय घेऊ नका हेच म्हणतोय मी, त्याच्यावरती सुद्धा असू द्या ना, पण वेळ सभागृहात शासनाकडून पैसे मिळणं अत्यंत गरजेचं आहे। अध्यक्ष सभापती महोदय, आपण शहरात राहताय, गावातल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं गावातल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयांची अत्यंत जरुरी आहे, कारण एमपीसी यूपीसीची काही पुस्तकं असतील, अभ्यास करायचा असेल तर त्यांना दुसरी जागा नाही आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये शाळा तिथं ग्रंथालय अनुदानित विना अनुदानित असं धोरण तयार करावं आणि त्याला आमदार फंड किंवा शासनानं मदत करावी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।